नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आज आम्ही जातोय सुपर मार्केटमध्ये महिन्याची ग्रोसरी शॉपिंग करायला. घरातल्या रोजच्या वापरातल्या बऱ्याच गोष्टी आता संपत आल्या होत्या, त्यामुळे विचार केला की सगळं एकत्रच घेऊन ठेवूया. महिन्याची ग्रोसरी शॉपिंग करताना माझं आणि यांचं नेहमी ठरलेलं असतं सगळ्या वस्तूंची लिस्ट करूनच शॉपिंग करायला जायचं. कारण जेव्हा सुपर मार्केटमध्ये जातो तेव्हा आजूबाजूला इतक्या वस्तू दिसतात की गरजेच्या वस्तूंबरोबर आपण नको असलेल्या वस्तू सुद्धा कार्टमध्ये ॲड करत असतो. आणि शेवटी बिलिंग काउंटरवर गेल्यावर लक्षात येतं की आपण ठरवलेल्या बजेटपेक्षा बरंच पुढे आलोय आता. म्हणून यावेळी मी शक्य तितकं बजेट मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या शॉपिंगमध्ये घरात लागणाऱ्या बेसिक ग्रोसरी वस्तू, रोजच्या वापराच्या काही वस्तू आणि महिनाभरासाठी लागणाऱ्या काही एसेन्शियल्स मी घेणार आहे. मला पर्सनली महिन्याच्या सुरुवातीलाच ग्रोसरी शॉपिंग करून ठेवलेली जास्त आवडते, त्यामुळे वारंवार सुपर मार्केटला, किराणा दुकानात जाण्याची जास्त गरज मला पडत नाही आणि घरात काय आहे, काय संपलंय याचाही अंदाज राहतो. हा व्हिडिओ फक्त लेट पोस्ट होतोय, पण महिन्याच्या सुरुवातीला सगळी ग्रोसरी शॉपिंग झाली होती. गाडी कुठे लावलेली आहे? पावसाळ्यात तर खरं पायपुसण्यांची खूप गरज असते, म्हणून 2 पायपुसणे घेतले सुपर मार्केटच्या समोरूनच. ग्रॉसरी शॉपिंग झाल्यानंतर आम्ही चप्पल घ्यायला आलो, कारण मी बऱ्याच दिवसापासून हिल्स वापरत होती. सुरुवातीला हिल्स घालायला मला छान वाटत होतं, पण त्या रोजच्या वापरासाठी मला खूप कम्फर्टेबल अजिबात वाटत नव्हत्या. म्हणून मला एक आता अशी चप्पल घ्यायची होती ना की जी डेली वेअरसाठी कम्फर्टेबल असेल आणि पटकन घराबाहेर पडण्यासाठी, छोट्या मोठ्या कामांसाठी ती मला सहज वापरता येईल. खरं तर रोजच्या वापरासाठी चप्पल घेताना मी जास्त काही बघत नाही, पण ती पायाला कम्फर्टेबल असणं माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून इथे काही ऑप्शन्स बघितले आणि शेवटी मला आवडलेली एक कम्फर्टेबल चप्पल मी इथून घेतली. त्यानंतर आम्ही सटाण्याच्या साई साक्षी हॉटेलला जेवायला गेलो होतो, कारण दुसऱ्या दिवशी यांचा बड्डे होताच. तर मग म्हटलं बड्डेच्या दिवशी बाहेर पडण्यापेक्षा आपण आदल्याच दिवशी बाहेर जाऊ आणि निवांत जेवण पण करू. म्हणून शॉपिंग वगैरे सगळं झालं आणि मग आम्ही इथे जेवायला आलो. बराच वेळ बाहेर होतो, त्यामुळे आता मस्त जेवण करून घरी जायचं ठरवलं होतं, कारण थकलो पण भरपूर होतो. इथलीच छान आहे. तर आता हा दुसरा दिवस, संध्याकाळी मी व्हिडिओ शूट करायला घेतला आणि यावेळी रव्याचा केक बनवायचं ठरवलं होतं. खरं सांगायचं तर मी रव्याचा केक पहिल्यांदाच करत होते, त्यामुळे तो कसा होईल याची मला कल्पनासुद्धा नव्हती. पण म्हटलं पहिल्यांदाच करते तर ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे. मग त्यासाठी सगळं सामान काढलं आणि केकचं मिक्सचर तयार करायला घेतलं. त्यात ड्रायफ्रूट्स ॲड केले, चेरी ॲड केली, सगळं असं ॲड केलं. आणि हा केक मला कढईमध्ये करायचा होता, त्यामुळे कढईमध्ये मी आधीच मीठ घातलं आणि तीही प्रीहीट करायला ठेवली होती. आता केक पहिल्यांदाच करत होते, त्यामुळे शेवटी तो कसा तयार होतो हे बघणं माझ्यासाठी सुद्धा खूप सरप्रायझिंग होतं. कढई प्रीहीट होत असताना मी केकचं मिक्सचर पण रेडी करून घेतलं. सगळं नीट मिक्स करून झाल्यावर ते एका केक मोल्डमध्ये पण ओतलं आणि मग कढईमध्ये ठेवून दिलं. आता इथे खरी एक्साइटमेंट होती ती केक कसा तयार होतोय हे बघायची, कारण पहिल्यांदाच करत होते, त्यामुळे मनात थोडीशी भीती होती की आतून नीट शिजेल का, केक फुगेल का आणि आपल्याला काहीतरी वेगळंच तर नाही होणार, माझ्याकडनं काही वेगळंच तर नाही होणार. मग झाकण ठेवलं आणि बेक करायला ठेवलं. मधून मधून उघडून बघावंसं वाटत पण होतं आणि मी ते बघितलं सुद्धा, आणि त्यामुळेच कदाचित थोडासा त्याला फ्लफीनेस कमी आला असेल. थोड्या वेळाने जेव्हा शेवटी झाकण उघडलं तेव्हा केक वरून छान दिसत होता, पण मग आतून तो थोडा शिजलेला नव्हता. काढून घेतला होता इथून केक. ठीक आहे, आता बघू, थोडासा गार होऊ देते आणि मग बघते कसं झालंय. आता इथे त्यांचं औक्षण करायला घेतलं. आधी सासूबाईंनी ओवाळून घेतलं. इथे मी तुम्हाला केक नाही दाखवला, कारण तो नीट डिमोल्ड झाला नव्हता, त्याच्यामुळेच दाखवला नाही. त्याला व्यवस्थित शेप आला नव्हता, पण तो कट केला आम्ही आणि खाल्ला पण. खायला बरा लागला, खूप छान पण नाही, खूप वाईट पण नाही, बरा लागला. पण मी त्यांच्यासाठी थोडेफार एफर्ट्स करणं मला काही वावगं वाटत नाही, कारण माझा नवरा माझ्यासाठी खरंच खूप काही करतो. इवन माझ्या बड्डेला मला स्वतःहून ते ओवाळतात, त्याच्यामुळे मला हे थोडेफार एफर्ट्स काही वाटत नाही त्यांच्यासाठी. खरं तर त्यांना केक कापायचाच नव्हता, पण म्हटलं थोडंसं करून बघूया, जमलं तर ठीक, नाही तर मग त्यांचा केक बाहेर तर कट होतोच. आणि असा त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला. तर मंडळी, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.